त्यामुळे आपण पाहतोय सध्या अतिशय दुःखद बातमी आता आपल्या समोर आलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालंय। संपूर्ण राज्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय। खरं तर पत्रकारिता करत असताना अजित पवारांच्या हरहुन्नरीपणा आपल्याला अनेक वेळा जवळून अनुभवायला मिळाला होता। आज त्यांच्या निधनाची बातमी आमच्या समोर जेव्हा आली तेव्हा आमच्या सुद्धा पायाखालची जमीन हलली। विमान अपघातामध्ये असा त्यांचा दुर्दैवी मृत्यू आज झालेला आहे। जिल्हा परिषदेच्या या सगळ्या प्रचाराच्या रणधुमाळी सुरू असताना अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावरती आज होते आणि विमान लँडिंग वेळी त्यांच्या विमानाचा अपघात झाला। या विमानामध्ये जवळपास 6 जण प्रवास करत होते। एक वैमानिक, त्यांचे 2 सुरक्षा रक्षक आणि इतर काही त्यांचे कार्यकर्ते होते। अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने आता त्यांच्या या ट्विटवरती दिलेली आहे। खरं तर अजितदादांची कारकीर्द ही संपूर्ण महाराष्ट्राला तशी परिचयाची आहे। महाराष्ट्रालाच काय तर संपूर्ण देशभराला अजित पवारांची कारकीर्द माहिती आहे। त्यामुळे अजित पवार हे नेतृत्व महाराष्ट्रासाठी आणि प्रत्येकासाठी हे अतिशय अभिमानाचं आणि प्रत्येकाला एक कुटुंब प्रमुख म्हणून जसा असतो तसं भावणारं होतं। अजित पवारांचा जन्म देवळालीतल्या राहुली म्हणजेच अहमदनगरमध्ये झाला। आपल्या राजकीय आयुष्याची सुरुवात जी होती ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांनी केली। अनेक छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या सुरुवातीच्या काळापासून अजित पवारांवर पडत गेल्या आणि त्याच्यानंतरच हा नेता राजकारणामध्ये त्याचं जे स्थान होतं ते अढळपणे त्यांनी निर्माण केलं। अतिशय दुःखद अशी बातमी आपण सध्या पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान अपघातामध्ये निधन झालंय। संपूर्ण महाराष्ट्रावरती आता दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये अजित पवारांचा मृत्यू झालाय। अजित पवारांसह 6 जण या विमानातून प्रवास करत होते आणि विमानाचं लँडिंग होण्याच्या वेळी काही तांत्रिक बिघाडामुळे हे विमान क्रॅश झालं आणि ते नंतर तिथे खाली पडल्यानंतर त्या विमानानं पेट घेतला आणि आपण जी आता दृश्यांमध्ये पाहतोय कशा पद्धतीनं हे विमान आता जळून खाक झालं होतं। वाचण्याचे 1% सुद्धा चान्सेस नव्हते। अजित पवार सुखरूप आहेत असंच प्रत्येकाला वाटत होतं। मात्र काही मिनिटांपूर्वी अशी बातमी येते आणि संपूर्ण महाराष्ट्र हा स्तब्ध होऊन जातो। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय दुःखद अशी बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान अपघातामध्ये निधन झालंय। अजित पवारांसह 6 जण या विमानातून प्रवास करत होते। आपण हे दृश्य पाहतोय कशा पद्धतीनं हे विमान क्रॅश झालेलं आहे। अजित पवारांसह अनेक 6 जण सुद्धा या ठिकाणी या विमानातून प्रवास करत होते। आपण सध्या पाहतोय अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू या विमान अपघातामध्ये झालाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय। वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून रवाना झाले होते। एरवी ते बाय रोड प्रवास करतात, पण आज एवढे दौरे आणि एवढ्या प्रचार सभा होत्या त्यामुळे वेळेत आपल्याला सर्व कामं वेळेत पार पाडावीत अशा हेतून त्यांनी विमानातून जाण्याचा निर्णय घेतला असावा बहुधा। मात्र हाच निर्णय, एरवी कधी अजित पवारांचे निर्णय चुकत नाहीत, पण हा निर्णय अजित पवारांचा आजचा चुकला आणि अखेर काळानं घाला घातलाय। पण पाहतोय अजित पवारांचं विमान अपघातामध्ये निधन झालंय।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालंय। अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे। पहाटेपासून कामाला सुरुवात करणारा एकमेव असा महाराष्ट्रातला नेता, ज्या नेत्याची कारकीर्द संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठांपर्यंत, लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत होती, आज तोच नेता आज आपल्यात नाहीये। हा सगळ्यात मोठा शोक व्यक्त केला जातो। प्रत्येक महाराष्ट्रवासियांच्या मनामध्ये आज या बातमीनं अक्षरशः सर्वांना शांत करून टाकलंय। खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हापासूनच त्यांनी आपल्या कामाचा जो तगादा होता तो लावून धरलेला होता। उपमुख्यमंत्र्यांच्या आधी विरोधी बाकावरती अजित पवारांनी आपली भूमिका सुद्धा चोख पद्धतीनं पार पाडली। विरोधी पक्षात असताना सुद्धा कामामध्ये तसूभरही कमतरता न बाळगता अजित पवारांनी आपलं काम हे अविरतपणे सुरू ठेवलं। आपल्या कामामध्ये कधीच कुठल्या पद्धतीची बंधनं आणू दिली नाहीत। एक राजकारणातला दादा आज आपल्यात नाहीये। माझ्यासोबत बोलण्यासाठी आता ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर आहेत। विजय सर, अतिशय दुःखाची बातमी आहे। सबंध महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। आपण सुद्धा अनेकदा अजित पवारांसोबत काम केलं असेल, आपल्या काय भावना आहेत? नाही, फारच दुर्दैवी, वाईट आणि महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ही घटना आहे। म्हणजे महाराष्ट्राचा एक प्रमुख नेता, जर आपण आजच्या काळात बघितलं तर महाराष्ट्राला संपूर्ण पॅन महाराष्ट्र माहिती असलेले जे महत्वाचे प्रमुख नेते आहेत त्यात अजित पवारांचा समावेश होता। म्हणजे लोकांच्यात मिसळून किती काम करता येतं आणि अशा नेत्याचं इतक्या दुर्दैवी पद्धतीने अशा रीतीने अचानक जाणं हे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे। म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांचं, कुटुंबियांचं हे सगळं आहेच, पण ज्या पद्धतीने ते काम करत होते, चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या लोकांना अजितदादा हा एक आश्वासक शब्द वाटत होता। त्या सगळ्यांना पोरकं करून अजितदादा गेलेत असं मला वाटतं। पण विजय सर, अत्यंत म्हणजे याच्या आधी सुद्धा विमान अपघात झालेले आहेत आपल्याकडे। आता गेल्या काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे। एअर इंडिया सारखं विमान धडकतं, गुजरातचे माजी मुख्यमंत्र्यांचं याच्यामध्ये निधन होतं, तरी सुद्धा आपली काय म्हणू त्याला व्यवस्था अजून सुद्धा आपल्या या सगळ्या वैमानिकांमध्ये जे विमानं आहेत आपली ती सुद्धा सुरक्षित नाहीयेत। खरं तर ही विमानांची, हेलिकॉप्टरची सुविधा आणि ज्या पद्धतीनं प्रचारासाठी हे सगळे नेते, सगळी राजकीय मंडळी घाई करतात, हे खरं तर जीवावर उदार होऊन खेळ करणं असतं। म्हणजे त्याच्या सुरक्षिते संदर्भात ज्या काही काळज्या घ्यायला लागतात, जी काळजी घ्यावी लागते ती आपल्याकडे तेवढ्या गांभीर्याने घेतली जात नाही, हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे। यापूर्वी अनेक नेत्यांचे हेलिकॉप्टर उडता म्हणजे हे झाले नाहीत, लँड होताना प्रॉब्लेम आले, टेकऑफ होताना प्रॉब्लेम आले। म्हणजे अनेकदा असे धक्के बसून सुद्धा हे सगळं राजकारण हे म्हणजे आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे अशा पद्धतीनं ही मंडळी सगळी हे करतात आणि ते सगळं त्यांच्या जीवावर येत असतं। मला वाटतं या सगळं खूप तांत्रिक गोष्टी आहेत, मी या तांत्रिक गोष्टींच्या बद्दल बोलणं माझ्यासारख्याला शक्य नाही, पण हे सगळं एकूण काळजी करायला लावणार आहे एवढं नक्की। नक्कीच विजय सर, आणखी आता तुम्ही सुद्धा राजकीय विश्लेषक आणि स्वतः पत्रकार सुद्धा राहिलेले आहात, काही आठवणी आहेत का अजितदादांबद्दल तुमच्या? की कारण अजित पवारांना कायम पत्रकारांनी प्रश्न विचारले की ते पत्रकारांची सुद्धा खेचायचे, मात्र अशा काही आठवणी राहिलेल्या आहेत का तुमच्या की अजित पवारांसोबत? ज्या खूप आठवणी आहेत। मी त्यांना व्यक्तिगत खूप वेळा भेटलेलो आहे, पत्रकार म्हणून भेटलेलो आहे, मुलाखत त्यांच्या घेतलेल्या आहेत, त्यांच्याशी सविस्तर वेगळ्या विषयावर स्वतंत्रपणे बोललेलो आहे। म्हणजे बोलताना कधीही मनात कुठलीही गोष्ट न ठेवता जे मनात आहे ते मोकळेपणानं स्पष्टपणे बोलून टाकणं, व्यक्त होणं, जे भडभड एखाद्या भाबडेपणानं बोलून टाकणं, ते जितके कठोर वाटायचे त्यापेक्षा ते अधिक भाबडे होते। हे त्यांच्यावर सांग खूप बोलता येण्याजोगं आहे। त्यांच्या संदर्भात खूप आठवणी आहेत त्यांच्या, म्हणजे गेल्या अनेक वर्षातल्या व्यक्तिगत आहेत, त्यांच्या सार्वजनिक जीवनातल्या अनुभवाच्या आहेत, राजकीय नेते म्हणून त्यांनी केलेल्या कामाच्या आहेत, त्या सगळ्या आता इथं त्याचा उल्लेख करणार नाही, पण एक महाराष्ट्रानं एक फार उमदा नेता गमावलेला आहे एवढं मात्र नक्की। नक्कीच धन्यवाद विजय सर तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय
सध्या अजित पवारांचं दुःखद असं निधन झालंय. संपूर्ण महाराष्ट्रावरती आता शोककळा पसरलेली आहे. आता विजय सर जसं म्हणाले तसं एक निर्भीड नेता, परखडपणे बोलणारा नेता, मनामध्ये एक आणि बाहेर एक असं कधीच न ठेवणारा नेता म्हणून अशी अजितदादांची ओळख संबंध महाराष्ट्राला परिचयाची होती. कायम आपल्या भाषणामधून ते अनेकांना हसवायचे सुद्धा, मात्र त्यांच्या कामातून ते आपलं कर्तृत्व कायम सिद्ध करत आले. उपमुख्यमंत्री पदाची जेव्हा माळ स्वतःच्या गळ्यात पडली तेव्हा सुद्धा राज्यासाठी, राज्याच्या विकासासाठी आपल्याला काय काय धोरणं अवलंबता येतील, काय काय विकास आपल्याला करता येईल, यासाठी कायम पावलं उचलली जाणारा एकमेव नेता म्हणजेच अर्थात अजित अनंतराव पवार. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राला अतिशय शोकाकुल परिस्थितीतून जावं लागतंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालाय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता शोकाचा डोंगर कोसळलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं दुर्दैवी निधन झालंय. राज्याला हादरवणारी बातमी आता समोर आली आहे. अजित पवारांच्या विमानाला बारामती इथं मोठा अपघात झालाय आणि याच अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळते. या विमान अपघातामध्ये जवळपास 6 जण प्रवास करत होते. दादांना घेऊन जाणारं हे छोटं विमान होतं आणि ते अक्षरशः जळून खाक झालंय. बारामतीच्या दौऱ्यासाठी ते मुंबईहून निघाले होते. या अपघातामध्ये दादांचे 2 सहाय्यक, पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते. राज्यावरती सध्या दुःखाचा डोंगर कोसळलाय. राज्याला हादरवणारी बातमी आपण सध्या पाहतोय. आम्ही सुद्धा आता बातमी करताना आमचे हात सुद्धा धजावत नव्हते ही बातमी लिहिताना, आणि बातमी बोलताना सुद्धा आमच्या तोंडून आता सध्या शब्द फुटत नाहीयेत. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांचं योगदान काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्रालाच काय तर संपूर्ण देशाला सुद्धा ठाऊक आहे. त्यामुळे अजितदादांचं नेतृत्व, अजितदादांचं कर्तृत्व हे कायम महाराष्ट्राच्या स्मरणात राहील यात मात्र शंका नाहीये. खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारही आता बारामतीच्या दिशेनं दिल्लीहून रवाना झालेल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं दुःखद निधन झालंय.